अंबे उदे उदे ग अंबे उदे वीर निवासिनी महालक्ष्मी उदे ग अंबे उदे उदे ग अंबे उदे उदे ग अंबे उदे उदे ग अंबे उदे उदे ग अंबे उदे। कशी येऊ मी इकडनं? मी निघण्यापूर्वीच तुला सांगितलं होतं ना. अरे 4 दिवस तू तुझं सर्वाइव्ह नाही करू शकत. चांगलं केलंस तू. एकदा तरी त्याला फटकारायला हवंच होतं. एकदा आयुष्य युद्ध म्हणून स्वीकारलं ना की शत्रूला नामोहरम करावंच लागतं, नाहीतर आपलंच अस्तित्व उरत नाही. अस्मी, कुठे ही अस्मी? काय झालं? काय एवढी ओरडतेस? अगं मला माझ्या मोबाईलचा चार्जर नाही सापडत आहे. तू पाहिलंयस का कुठे? रूम मध्ये शोधलंस का तू? अगं सगळीकडे झालंय शोधून, माझं कुठेच नाहीये. रुची, खरंच या 10 दिवसांमध्ये आपल्याला मोबाईल, चार्जर या सगळ्या गोष्टी किती सेकंडरी झाल्यात ना आपल्यासाठी. म्हणूनच बहुतेक हिच्यावरती हिचा मोबाईल आणि चार्जर दोन्ही रुसलं असणार. अगदी बरोबर, हे अगदी बरोबर आहे बरं का. बरं, ते सगळं जाऊ दे. तू निघण्यासाठी बॅग भरायला घेतली असेल ना? हो ना ग, आता आज जायला तर हवं. पण तुला एक सांगू, म्हणजे जाण्याची तयारी सुरू झाली आहे, पण तरीही अस्वस्थता अजिबात नाहीये. म्हणजे असं वाटतं जसं काही विचारांची एक शिदोरी बांधून घेऊन चाललीये मी माझ्या बरोबर. म्हणजे मोबाईलचा चार्जर माझा सापडत नाहीये, पण मी मात्र फुल चार्ज होऊन चाललीये. अरे काय गप्पा चाललेत तुमच्या सगळ्यांच्या? कोणीतरी मलाही सांगेल का? अगं काही नाही, या रुची मॅडमचा चार्जर मिळत नाही. हो ना ग, माझं तर काय झालंय मलाच कळत नाहीये. इथे तर मी स्वतःच इतकी हरवली आहे की अजून काय काय हरवलंय काही सांगू शकत नाही. हे तुम्ही दोघींनी हे ऐकलं का? अगं ही इथे हरवली आहे. मग मंदारचं काय? म्हणजे चल आई. रुचा पुरे ग, किती छळशील. आणि आता कुणी हरवायचं नाही हा, कारण महालक्ष्मीचा जागर आपल्याला अनुभवायचा आहे. हो, पण कसा असतो हा जागर? आता मी सांगते मला जे माहिती आहे ते सांग. देवीने 9 दिवस कोल्हासुराशी युद्ध केलं आणि 9व्या दिवशी तिने कोल्हासुराला ठार केलं. तो दिवस म्हणजेच हा जागराचा दिवस. अगदी बरोबर. आणि या 9 रात्रींमध्ये देवी झोपत नाही हा. अष्टमीला तिचं वाहन परत आल्यानंतर तिची जागर पूजा होते. त्यावेळी गाभाऱ्याचं दार बंद असतं. पण याच वेळी महाकाली समोर यज्ञ आणि पुण्यावाचन होतं ना ग? अर्थातच. पुण्या वाचनानंतर म्हणजे साधारण 2:30 वाजता वगैरे होमाला सुरुवात होते, ज्याची पूर्णाहुती